पूर्वेकडे हनुमान, दक्षिणेकडे नरसिंह, उत्तरेकडे वराह, पश्चिमेकडे गरुड आणि वरती ऊर्ध्व दिशेला हयग्रीव. हनुमानाने पंचमुखी हनुमानाचं रूप का घेतलं? राम रावण युद्धामध्ये अहिरावणाने हनुमंताचा डोळा चुकवून राम आणि लक्ष्मण निद्रावस्थेत असताना त्यांना थेट पाताळात नेलं. हनुमंतांना कळल्यावरती हनुमंत सुद्धा पाताळात पोहोचले. पण मारुतींना माहित होतं की अहिरावणाचा प्राण हा 5 ज्योतींमध्ये आहे, 5 फ्लेम्समध्ये आहे. त्या ज्योतींना एकाच वेळीच फुंकर मारून विझवलं, मालवलं तरच अहिरावणाचा मृत्यू होणार असतो. हनुमंत पाताळ लोकात येतात. राम आणि लक्ष्मण निद्रावस्थेत, बेशुद्धावस्थेत तिथे असतात आणि 5 ज्योती 5 दिशांना तिथे प्रज्वलित असतात. आणि अशा वेळी हनुमंत 5 मुखी अवतार घेतात, 5 मुखी रूपात येतात. पूर्वेकडे हनुमान, दक्षिणेकडे नरसिंह, उत्तरेकडे वराह, पश्चिमेकडे गरुड आणि वरती ऊर्ध्व दिशेला हयग्रीव. या 5 मुखी हनुमंताचा अवतार होतो. म्हणजेच 5 मुखी हनुमंताचे ते रूप घेतात आणि एका क्षणात 5ही ज्योतींना मालवतात फुंकर घालून. अहिरावणाचा मृत्यू होतो आणि श्रीराम लक्ष्मणांना हनुमंत वर आणतात परत एकदा. या प्रसंगामुळे हनुमंताने पंचमुखी रूप धारण केलं आणि म्हणून पंचमुखी कवच पठन केलं जातं आपल्या रक्षणासाठी. जय श्रीराम.